नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजित आगावसर, गव्हर्नमेंट आयटीआय भूम यामध्ये आज तुम्हाला वर्कशॉप ऑफ कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयामधील व्याजाचे प्रकार, त्यांची सूत्र आणि त्यांची उदाहरणे याची माहिती देणार आहे। तर सर्वप्रथम आपण पाहूया की या व्याजाचे दोन मुख्य प्रकार आहेत, एक सरळ व्याज आणि दुसरं चक्रवाढ व्याज। यामध्ये सरळ व्याजाचं हे सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर काळ गुणिले दर गुणिले मुद्दल भागिले 100। तर या ठिकाणी क द म हे लिहिलेले आहे। याचा अर्थ काय? क म्हणजे काळ किंवा वर्ष, द म्हणजे दर, म म्हणजे मुद्दल। आणि यातून आपल्याला सोडवल्यानंतर आपल्याला सरळ व्याज मिळणार। सरळ व्याज मिळाल्यानंतर आपल्याला काही वेळेस रास्त विचारतात, तर रास्त बरोबर व्याज आणि मुद्दल हे सूत्र आहे। त्याचबरोबर चक्रवाढ व्याजामध्ये चक्रवाढ व्याज बरोबर कंसामध्ये p कंसामध्ये 1 अधिक r भागिले 100 कंसाचा n भागात वजा p हे चक्रवाढ व्याजाचे सूत्र आहे। आणि p म्हणजे या ठिकाणी प्रिन्सिपल अमाउंट म्हणजे मुद्दल, आणि r म्हणजे दर, आणि n म्हणजे नंबर ऑफ इयर म्हणजे वर्ष। तर हे दोन त्याचे प्रकार आणि त्याची ही दोन सूत्रे आहेत। याच्यावरून आपण त्यांचे व्याज रास्त काढू शकतो। त्याचबरोबर आता आपण यांची उदाहरणे घेऊन समजून घेणार आहोत, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज। तर या ठिकाणी अगोदर सरळ व्याजाचे एक उदाहरण घेऊ आपण। आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे की दर साल दरसे म्हणजे दर साल दर शेकडा 5 दराने 1500 रुपयाचे 3 वर्षात किती सरळ व्याज मिळेल, असे एक गणित दिलेले आहे। म्हणजे आपल्याला काय काय गोष्टी दिलेल्या आहेत ते अगोदर लिहून घेऊ आपण। दर दिलेला आहे, 5 दिलेला आहे, त्यानंतर मुद्दल दिलेला आहे, मुद्दल 1500 रुपये, त्यानंतर काळ दिलेला आहे 3 वर्ष, आणि आपल्याला विचारलेला आहे सरळ व्याज किती। सरळ व्याज आपल्याला विचारलेला आहे, असं गणित दिलेलं आहे, विचारलेलं आहे। तर आता आपण ह्या सरळ व्याजामध्ये ह्या सूत्रामध्ये ह्या दिलेल्या किमती ठेवायच्या आणि सोडवायचं। सूत्र आपल्याला माहित आहे, सरळ व्याज बरोबर क गुणिले द गुणिले म भागिले 100, काळ दर मुद्दल भागिले 100। आता या ठिकाणी काळ दिलेला आहे 3 वर्ष गुणिले दर 5 गुणिले मुद्दल 1500 भागिले 100। आता या ठिकाणी ह्या दोन शून्याला हे दोन शून्य कट झाले, 5 त्रिक 15 गुणिले 15, 15 गुणिले 15 किंवा 15चा वर्ग किती? 225। 225 म्हणजे सरळ व्याज आपल्याला 225 रुपये हे उत्तर आपलं आलं। त्याचबरोबर जर रास विचारली असती तर हे सरळ व्याज अधिक हे मुद्दल दोन्हीची बेरीज करून रास आपल्याला सांगता येते। त्यानंतर हे झालं सरळ व्याजाचं, आणि आपण चक्रवाढ व्याजाचं एक उदाहरण पाहणार आहोत। ह्याच्यामध्ये चक्रवाढ व्याजाचं उदाहरण काय दिलेलं आहे, दर साल दरसे 5 दराने 8000 रुपयांचे 3 वर्षात चक्रवाढ व्याजाची रास आणि चक्रवाढ व्याज किती, असं विचारलेलं आहे। यांना या ठिकाणी काय काय गोष्टी दिलेल्या आहेत, दर दिलेला आहे 5, मुद्दल 8000 आणि काळ दिलेला आहे 3 वर्ष,
आणि आपल्याला चक्रवाढ व्याज आणि रास विचारलेला आहे। तर आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र माहित आहे, ते अगोदर लिहून घ्यायचं। चक्रवाढ P अधिक 1/r भागिले 100 अंशाचा n घात वजा T। तर या ठिकाणी P म्हणजे प्रिन्सिपल अमाउंट मुद्दल, R म्हणजे दर आणि N म्हणजे काळ वर्ष आणि P म्हणजे प्रिन्सिपल अमाउंट मुद्दल। त्याच्यामध्ये या दिलेल्या सगळ्या किमती ठेवायच्या आणि सोडवायचं। P किती आहे आपलं 8000 1/r, दर आहे 5 भागिले 100 अंशाचा 3 घात वजा P 8000। आता या सोडवताना तर 8000 कंसामध्ये आता 1 अधिक 5 भागिले 100 आहे, 100 × 100 अधिक 5 105 भागिले 100 कंसाचा 3 घात वजा 8000 बरोबर। आता या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो किंवा याला भाग घालू शकतो। 5 न 20, 5 न भाग घालू शकतो, 20 5 100, त्यानंतर 5 2 10 आणि वरी 21। त्यानंतर आता इथं 21 भागिले 20 कंसाचा 3 घात आलेला आहे, म्हणजे 8000 गुणिले 21 गुणिले 21 गुणिले 21 भागिले 20 गुणिले 20 गुणिले 20। वजा 8000। तर या ठिकाणी आपण भाग कसा करणार, 1 2 3 0, 1 2 3 0, 2 1 2, 2 4 8, 2 1 2, 2 2 4, 2 1 2, 2 1 2, म्हणजे 21 गुणिले 21 गुणिले 21 वजा 8000। हे सोडवल्यानंतर 9261 वजा 8000 म्हणजे 1 6 2 व्याज आपल्याला 1261 रुपये मिळाले। आणि त्यानंतर रास विचारले, रास म्हणजे व्याज आणि मुद्दल दोन्हीची बेरीज, म्हणजे 8000 अधिक 1261 म्हणजे 9261 रुपये तेवढे आपल्याला या ठिकाणी रास आले। धन्यवाद।